स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे. आज आपण शिकणार आहोत मेनली म्हणजे फोकस मोठ्या टॉपिकवर असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण ह्या दोघांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोन टर्म येतात. एक असते रॅडियल ॲक्सेलरेशन आणि दुसरं असतो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. कारण काय की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि म्हणजे सर्क्युलर मोशन होताना या दोन गोष्टी ना, एक रॅडियल ॲक्सेलरेशन आणि दुसरं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, ह्या कशा काम करतात आणि का बरं मी रॅडियल ॲक्सेलरेशन लिहायला पाहिजे आणि मी का बरं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन लिहायला पाहिजे, का बरं ह्या दोन टर्म्स मी यूज करायला पाहिजे, त्याचं पण महत्त्वाचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये देणार आहे. कारण स्टुडंट अंडरस्टँड कुठे करतो तर ह्या दोन गोष्टींवरती त्याला मेनली समजत नाही आणि म्हणून हा टॉपिक सुटून जातो. आणि राहिली गोष्ट आपली सर्क्युलर मोशनची, पण शब्द लागतो युनिफॉर्मवाला आणि दुसरा शब्द लागतो नॉन युनिफॉर्मवाला. मग हे दोन शब्द, ह्या दोन शब्दांमध्ये राहिली गोष्ट तर सर्क्युलर मोशन कॉमनच आहे दोघांमध्ये, पण शब्द काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणाला म्हणायला पाहिजे आणि कोणती जी आहे तिला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर म्हणायला पाहिजे मी. ठीक आहे, मग बघा सगळ्यात पहिली गोष्ट की मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो की इथे येणारा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली काय, म्हणजे सॉरी आय एम सेईंग इट दॅट की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली काय. डेफिनेशन काय म्हणते मला की जर सर्क्युलर मोशन असेल ना, म्हणजे सर्क्युलर मोशन करताना आता नॉर्मली तर मी म्हणणार आहे पार्टिकलच, बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट जो मी घेणार आहे त्या ऑब्जेक्टमध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. त्यांच्यापैकी एक पार्टिकल असा आहे जो ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरून सर्क्युलर मोशन तयार करतो आहे. मग हा जो पार्टिकल आहे ना, ड्युरिंग सर्क्युलर मोशन, हा जो पार्टिकल आहे पी, तो सर्क्युलर मोशनच्या वेळेस, ठीक आहे, जर त्याचा जो स्पीड आहे ना, स्पीड पार्टिकलचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. मला माहिती आहे की मी जे वाचलं ना आणि मी जे सांगितलं ना ते तुम्हाला नाही समजलं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो याला कसं समजायला पाहिजे आपण. ठीक आहे, तर बघा की पार्टिकल आहे ना, तर मग हा पार्टिकल आहे. ठीक आहे, जर पार्टिकल असेल तर त्याचा स्पीड आहे, म्हणजे स्पीड बघा, स्पीड कोणती क्वांटिटी आहे बरं, जर तुम्हाला माहिती असेल तर ही स्केलर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आणि स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड येते. काय येते? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे जर 20 किलोमीटर पर हवर आहे, ठीक आहे, तसंच 10 किलोमीटर पर हवर आहे, 10 किलोमीटर पर हवर आहे. ठीक आहे, हे काय झालं? हे झालं मॅग्निट्यूड. पण जर मी असं म्हटलं असतं 20 किलोमीटर पर हवर नॉर्थ डिरेक्शन, तर नॉर्थ साईडला, कुठे? नॉर्थ साईडला. जर मी म्हटलं असतं 10 किलोमीटर पर हवर ईस्ट साईडला, तर मी डिरेक्शन पण दिली, बरोबर आहे ना. मग इथे फक्त काय मॅग्निट्यूडची गोष्ट चालू आहे, म्हणजे स्पीडची गोष्ट चालू आहे. जर पार्टिकलचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल, काय असेल? कॉन्स्टंट, तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, बरोबर. काय असेल? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. तरी पण नाही समजलं असेल ना, तर अजून एक सोपी गोष्ट सांगतो. काय म्हणजे माहिती का, की सपोज हा पार्टिकल पी आहे ना, हा काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय की नाही. म्हणजे तो सर्क्युलर मोशन करेल तर त्याला इथून फिरून येण्यासाठी, ठीक आहे, सपोज की त्याला इथून फिरून येण्यासाठी लागला 1 मिनिट, बरोबर. काय लागला? 1 मिनिट लागला, बरोबर. एक चक्कर कंप्लीट करायला 1 मिनिट लागला. परत पार्टिकलने फिरायला सुरुवात केली, तिथून परत इथे आला होता, 1 मिनिट झाला, परत पार्टिकलने रिव्हॉल्युशन करायला सुरुवात केली आणि परत पार्टिकलने रिव्हॉल्युशन करून तो परत तिथे आला. आता परत त्याला लागला 1 मिनिट. परत किती लागला त्याला? परत लागला 1 मिनिट, परत लागला 1 मिनिट, बरोबर. आता परत पार्टिकल रिव्हॉल्युशन करतोय, परत पार्टिकल काय करतोय? रिव्हॉल्युशन करतोय आणि रिव्हॉल्युशन करायला परत लागला त्याला 1 मिनिट. किती लागला? 1 मिनिट लागला. म्हणजे काय होतंय माहिती का, की पार्टिकल जिथून जातोय ना, जिथून जातोय ना तिथे परत येतोय किती वेळेमध्ये? 1 मिनिटामध्ये, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तो त्याचा जो स्पीड असेल ना तो सारखा आहे. स्पीड काय? सारखा आहे. सारखा म्हणजे कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर तो डेफिनेटली इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल रिव्हॉल्युशनच करेल, म्हणजे फ्रिक्वेन्सी सारखी आहे, बरोबर आहे ना. काय करतोय म्हणजे तो, दॅट इज व्हॉट, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद और 2 रिव्हॉल्युशन, म्हणजे मी असा नॉर्मली म्हणायला पाहिजे की 1 रिव्हॉल्युशन पर मिनिट, RPM. 1 रिव्हॉल्युशन, 1 मिनिटामध्ये 1 रिव्हॉल्युशन, 1 मिनिटामध्ये 1 रिव्हॉल्युशन, म्हणजे हे झालं त्याचा स्पीड कॉन्स्टंट. मग आता प्रत्येकदा ज्या वेळेस ही पार्टिकल रिव्हॉल्युशन करेल, ठीक आहे, पार्टिकल काय करेल? रिव्हॉल्युशन करेल, तर त्याचा स्पीड काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. जर स्पीड कॉन्स्टंट आला तर समजून घ्यायचं
की ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. पण सर मग याच्या डिरेक्शनच्या बद्दल काय सांगायचं आपण? मग डिरेक्शन तर चेंज होत राहील की नाही. म्हणजे ही वेलॉसिटीची ही सध्या डिरेक्शन आहे सर, ठीक आहे. वेलॉसिटी चेंज झाली तर मग हे पण चेंज होतं. पण मी स्पीडची गोष्ट केली, वेलॉसिटीची गोष्ट केलीच नाही, ठीक आहे. वेलॉसिटी तर प्रत्येक पॉईंटला चेंज होते ना. वेलॉसिटीची डिरेक्शन प्रत्येक पॉईंटला चेंज होते, हे मी तुम्हाला परतच सांगत राहतोय. मग इथे पण वेलॉसिटी ईच अँड एव्हरी टाईम बदलेल, ठीक आहे. वेलॉसिटी काय करेल, डिरेक्शन बदलेल. मग मी म्हणणार काय की जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. डिरेक्शन बदलेल पण मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी बदलणार नाही. मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे दोन गोष्टी, ठीक आहे. इथे मी ॲक्सेलरेटेड मोशन कोणाला म्हणतो, सर्क्युलर मोशनला म्हणतो. आणि जर ॲक्सेलरेटेड म्हटलं असेल तर डिरेक्शन ईच अँड एव्हरी टाईम चेंज होईल. डिरेक्शन काय होईल, प्रत्येक इन्स्टंटला चेंज होईल. बट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी ही बदलणार नाही, जी कॉन्स्टंट राहते. मग म्हणून मी काय केलं की मी वेलॉसिटी शब्द नाही यूज करता स्पीड शब्द यूज करून घेतला आणि त्याला म्हणून दिलं कॉन्स्टंट. मग इथे काय होणार आहे की ज्यावेळेस पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करेल तर डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज होईल एव्हरी इन्स्टंटमध्ये. कशी, दॅट इज वॉट, वेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल असेल टू द पाथ. काय असेल, ऑलवेज टँजेन्शियल असेल. मग डिरेक्शन बदलेल तर कशी बदलणार आहे. मग ही म्हणेल की हा पार्टिकल इथे आहे का, चला ठीक आहे मी टँजेंट अशी करते, ठीक आहे. पार्टिकल इथे आहे का, मग मी असा टँजेंट करते. पार्टिकल इथे आहे का, लिनियर वेलॉसिटी म्हणते मी असा टँजेंट करते. पार्टिकल इथे आहे का, चला मी लिनियर वेलॉसिटी आहे असा टँजेंट करते. पार्टिकल इथे आहे का, मी लिनियर वेलॉसिटी असा टँजेंट करते, ठीक आहे. हे असं टँजेंट करते. कारण माहिती आहे तुम्हाला, तुम्ही लहान नाही आहेत रे मित्रांनो, तुम्ही म्हणजे 12वीमध्ये येऊन गेलेले आहेत रे. टँजंट म्हणजे काय असतो, एका पॉईंटमध्ये ज्यावेळेस लाईन सर्कलला इंटरसेक्ट करते त्याला म्हटलं जातं टँजंट, ठीक आहे. काय म्हटलं जातं, टँजंट म्हटलं जातं, ठीक आहे. नीट लक्षात ठेवा, बरोबर. सो दॅट वॉट की इथे जो पार्टिकल आहे म्हणजे जी वेलॉसिटी आहे ती कशी असेल, टँजेन्शियल वेलॉसिटी असेल. आता टँजेन्शियल वेलॉसिटीसाठी जर मी गोष्ट केली, जे ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल आहे फॉर इज द सेंट्रिपिटल ऑर अ रॅडियल ॲक्सेलरेशन आहे. कारण हे जे रॅडियल ॲक्सेलरेशन आहे ना, हे मॅग्निट्यूडला कॉन्स्टंट ठेवतं आहे. मॅग्निट्यूडला काय ठेवतं आहे, कॉन्स्टंट ठेवतं आहे. मॅग्निट्यूड कोणाची, वेलॉसिटीची, बरोबर आहे. म्हणजे स्पीड कॉन्स्टंट ठेवतं आहे. कोण ठेवतं आहे, हे रॅडियल ॲक्सेलरेशन. कसं मी तुम्हाला नीट सांगेल, बरोबर. आणि ह्या पॉईंटची ना डिरेक्शन प्रत्येक पॉईंटला म्हणजे त्या पार्टिकलची जी डिरेक्शन आहे ना ते प्रत्येक पॉईंटला बदलते, प्रत्येक पॉईंटला बदलते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा की आपण एक सर्कल काढलेलं आहे, ठीक आहे. काय काढलेलं आहे आपण, एक सर्कल इकडे काढलेलं आहे, तुम्हाला दिसतं आहे, ठीक आहे. हे मी सर्कल काढलेलं आहे आणि मग आहे ना मी काय केलं, एक हा दोरा घेतला असा, ठीक आहे. हा जर एक दोरी घेऊन घेतली आपण, ही दोरी घेतली, अशी घेतली आणि ह्या दोरीला आहे ना एक दगड बांधून दिला आपण. काय केलं आपण, याला एक दगड बांधून दिला आणि तोच दगड आहे ना, बरोबर, दगड बांधला मी इथे. तर दगड बांधला तर ही दोरी ना याला मध्ये ओढेल. काय करेल, ही दोरी जी आहे ना, ही दोरी काय करेल, या दगडाला मध्ये ओढेल ना, बरोबर. मग जर तो इथे आला तर तोच दगड जो आहे, ठीक आहे, ज्या दगडाला जी दोरी बांधलेली आहे ना, तो काय करेल, त्या दगडाला दोरी परत मध्ये ओढेल, ठीक आहे. मग जर पार्टिकल इथे आला, ठीक आहे, पार्टिकल इथे आला, तसंच ती दोरी काय करेल, त्या दगडाला काय म्हणेल, यू मे गो इनसाइड, त्याला मध्ये ओढेल. हे कधी होणार आहे, पण प्रत्येकदा जर मध्ये ओढत असेल तर डेफिनेटली असेल की तिथे जी वेलॉसिटी असेल ती टँजेन्शियलच जाणार आहे. कशी जाणार आहे, टँजेन्शियल असेल. प्रत्येकदा मध्ये ओढत असेल तर मध्ये ओढताना असं नॉर्मली फील होईल, हे सेंटरकडे येतं आहे. कसं येतं आहे, सेंटरकडे. ते सेंटरकडे जर येत असेल तर हे सेंट्रिपिटल झालं, सेंटर सिकिंग. सेंटरकडे येणं म्हणजे काय, सेंटर सिकिंग म्हटलं जातं. मग हे जे सेंटर सिकिंग आहे हे रॅडियल ॲक्सेलरेशन, रेडियस आहे ना, ही काय, ही सर्कलची रेडियस झाली ना, ही एवढी काय झाली, सर्कलची रेडियस. मग हे झालं रॅडियल ॲक्सेलरेशन. रॅडियल ॲक्सेलरेशन दोन गोष्टी करतं आहे. एक म्हणजे तुम्ही जर दोरी घेतलेली आणि दोरी बांधून ठेवलेली आहे, तुम्ही इथे आहेत, ठीक आहे, ह्या जागी तुम्ही आहेत आणि हा दगड बांधलेला आहे आणि दगड बांधल्यानंतर तुम्ही काय करतायत माहिती आहे का, ठीक आहे. दॅट वॉट यू विल बी ट्राय टू मेकिंग अ सर्कल. काय बनवतात तुम्ही माहिती आहे का, तुम्ही एक सर्क्युलर ऑब्जेक्टला, या दगडाला असं गोल गोल फिरवत आहेत, ठीक आहे. हे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्याला एकदम फास्ट फिरवायचं. जर फास्ट फिरवायला लागले तर तुम्हाला माहिती आहे की ह्या पार्टिकल फास्ट फिरेल.
तुम्हाला वाटलं स्लो फिरवायचं, बरोबर आहे, तुम्ही फास्ट फिरवा किंवा स्लो फिरवा, किंवा तुम्ही म्हणा मी याला फास्ट बी फिरवत नाही, स्लो बी फिरवत नाही, एकदम मीडियम स्पीडमध्येच फिरवत राहील, मीडियम स्पीडमध्येच काय राहत राहील, फिरवत राहील. म्हणजे कसं, जर घड्याळ आहे आपलं, काय एक घड्याळ आहे ना, घड्याळामध्ये जो आपला काटा आहे, मी सेकंड हँड म्हणतो, काय म्हणतो याला, सेकंड हँड, सेकंड हँड, बरोबर, सेकंड काटा काय करेल, सेकंड काटा जर असेल तर त्याच्या ह्या टिपवरती ना, या टिपवरती पार्टिकल आहे ना, ह्या टिपवर काय आहे, पार्टिकल आहे. मग हा पार्टिकल काय करेल, तो एकदम सारख्या स्पीडने गोल गोल फिरत राहील, आणि हे काय, हा पार्टिकल कुठे येत राहील, सेंटरकडे येत राहील. ठीक आहे ना. याला फिरवण्यासाठी आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करतो, कारण तिथे सेल राहतो ना, इथे काय राहतो, सेल राहतो. पण जर तुम्ही दोरीने दगड बांधला आहे तर तुम्ही मेकॅनिकल एनर्जीचा यूज करतायत, म्हणजे तुम्ही त्याला गोल गोल फिरवतात ना, टेन्शन ऑन द स्ट्रिंग देऊन देत आहेत, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी याच्या थ्रू घडतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवा की जे ॲक्सेलरेशन आहे ना, कोणतं ॲक्सेलरेशन, हे रॅडियल ॲक्सेलरेशन आहे. जे रॅडियल ॲक्सेलरेशन काय करतं आहे, ह्या पार्टिकलची डिरेक्शन बदलतं आहे. प्रत्येक पॉईंटला रॅडियल ॲक्सेलरेशन काय करतं आहे, पार्टिकलची पोझिशन बदलतं आहे. ठीक आहे, पार्टिकलची डिरेक्शन बदलतं आहे, पोझिशन न म्हणता मी म्हणेल पार्टिकलची डिरेक्शन बदलतं आहे. रॅडियल ॲक्सेलरेशन पार्टिकलची डिरेक्शन बदलायला मदत करतं आहे आणि त्याला गोल फिरवायला पण मदत करतं आहे. ठीक आहे. मग रॅडियल ॲक्सेलरेशन काय काम करतं, इट्स चेंज द डिरेक्शन ऑफ दिस पार्टिकल. रॅडियल ॲक्सेलरेशन काय काम करतं, नीट लक्षात ठेवा, रॅडियल ॲक्सेलरेशन काय चेंज करतं, चेंज द डिरेक्शन ऑफ पार्टिकलची डिरेक्शन बदलतं, बरोबर. जर हे नसतं तर पार्टिकलची डिरेक्शन बदलली नसती, आणि जर पार्टिकलची डिरेक्शन नसती बदलली तर डेफिनेटली हा जो पार्टिकल आहे ना आपला, जो मी तुम्हाला सांगतोय, तो पार्टिकल काय गेला असता, हा सरळ निघून गेला असता इकडे, किंवा इथे राहिला असता. पार्टिकलची डिरेक्शन नाही बदलली तर हा सरळ निघून गेला असता. कोणाच्या डिरेक्शनमध्ये, लिनियर वेलॉसिटी डिरेक्शनमध्ये. मग तो म्हणतो की रॅडियल ॲक्सेलरेशन चेंज द डिरेक्शन ऑफ अ पार्टिकल. काय करतो, पार्टिकलची डिरेक्शन बदलतो, म्हणजे वेलॉसिटी चेंज. ठीक आहे, डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज ॲट एव्हरी इन्स्टंट सच अ वे दॅट वेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल असेल. आणि जे ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल आहे फॉर याच्यासाठी चेंज द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज वॉट ऑन अ सेंट्रिपिटल ऑर अ रॅडियल ॲक्सेलरेशन म्हटलं होतं. आणि ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो AR. ओके, रॅडियल ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू दॅट इज वॉट, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ही एवढी मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे. हे मायनस साईन लिहिण्याचं कारण काहीच नाही आहे की रॅडियल ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर वेलॉसिटी ह्या दोघं आहे ना एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये राहतात. तिथे बघा, आता तुम्हाला दिसलं असेल की मी रॅडियल ॲक्सेलरेशनमध्ये काढलेलं आहे ॲरो ह्या साईडला, आणि अँग्युलर वेलॉसिटीनं ह्या साईडमध्ये, म्हणजे ह्याच्यामुळे मी याला काय करतो, अपोजिट देतो. ठीक आहे, हे अपोजिट आहे, आणि आपला जो रेडियस आहे तो कॉन्स्टंट राहतो, ते काही सांगण्याची गोष्टच नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची जर गोष्ट केली, त्याच्यामध्ये आपण जो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणतोय ना, हा सेंट्रिपिटलवाला, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, दॅट इज इट्स मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट. सेंट्रिपिटलची मॅग्निट्यूड काय राहते, कॉन्स्टंट राहते. का बरं, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल तर पार्टिकल एका मिनिटामध्ये एकच रिव्हॉल्युशन करतोय ना, मग याचा अर्थ स्पीड कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर हा ॲक्सेलरेशन काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल ना. म्हणून मी त्याला काय म्हटलं, दॅट इज व्हॉट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूड काय असते. ठीक आहे, फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची जी मॅग्निट्यूड राहते ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. इट इज नॉर्मली A इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. हे झालं स्केलर फॉर्ममध्ये. का बरं, मी फक्त मॅग्निट्यूडची गोष्ट करतो, डिरेक्शनची गोष्ट केली नाही. डिरेक्शनची गोष्ट इथे केली होती म्हणून इथे साईन लिहिला होता मी मायनस. काय साईन लिहिला, मायनस साईन लिहिला. ठीक आहे. सो हे एक फॉर्ममध्ये V²/R बी लिहितात, कारण V इज इक्वल्स टू आर ओमेगाचा आपण रिलेशनचा यूज करतो, जे मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं. इज इक्वल्स टू V ओमेगा पण आपल्याकडे येऊन जातो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. अँड दॅन व्हॉट, म्हणजे मॅग्निट्यूड कॉन्स्टंट येतं किती आहे, ओमेगा²R, V²/R, आणि V इज इक्वल्स टू आर ओमेगा एकच आहे रॅडियल ॲक्सेलरेशनसाठी. ठीक आहे. जर न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील ना तर हे सगळे फॉर्म्युले आहे ना लक्षात ठेवावेच लागतील. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट द मॅग्निट्यूड ऑफ अँड अ सेंट्रिपिट मीन्स रॅडियल ॲक्सेलरेशन. कोणतं आहे, रॅडियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे. सो इट इज अ सेंट्रिपिटल, याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन पण म्हणतात.
काय म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. बिकॉज ऑलवेज डिरेक्शन ठीक आहे इज टुवर्ड्स द सेंटर. कारण सेंटरकडे असेल, सेंटर सिकिंग असेल तर त्याला सेंट्रिपिटल म्हणायला पाहिजे. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल अवे फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून दूर जाईल तर सेंट्रीफ्युगल आहे. सेंटरकडे येत असेल, सेंटर सिकिंग असेल तर त्याची डिरेक्शन जर सेंटरकडे येत असेल तर त्याला मी म्हणेल सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. काय म्हणेल सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि जर अजून याला समजायचं असेल ना तर बेस्ट एक्झाम्पल आहे. अँड दॅट बेस्ट एक्झाम्पल इज नथिंग बट आय एम टेलिंग यू अबाउट दॅट एक्झाम्पल इज दॅट की हे एक्झाम्पल आहे माझं की ज्यावेळेस फॅन असतो ना आपला फॅन. ठीक आहे, सो सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. म्हणजे तुम्ही काय केलं आहे त्याच्यासाठी यू कॅन बी डू दॅट. तुम्ही काय केलं आहे की फॅनचा स्पीड सेट करून दिला आहे. ठीक आहे ना, फॅन फुल करून ठेवलेला आहे आणि फुल केल्यानंतर आता फुल केल्यानंतर फॅन काय करतो त्याच्या एकदम मॅक्झिमम स्पीडला फिरायला लागलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त तो फिरू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ तिथे जे फॅन ब्लेडवरती जेवढे काही पार्टिकल्स असतील ना ते काय करतील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ठीक आहे, हे तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून कूलर ठीक आहे फॅन ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या रोजच्या खेळण्यामध्ये येत असतील. सो पार्टिकल जे फॅन ब्लेड्सवरती असतील किंवा फॅनमध्ये जे पार्टिकल्स आहेत ठीक आहे जे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंडमध्ये रोटेट करतायत तर ते युनिफॉर्म रोटेशन करतील. काय करतील युनिफॉर्म रोटेशन. सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. काय करतात हे युनिफॉर्म रोटेट करतात आणि हेच आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा इथे येणारा हा रॅडियल ॲक्सेलरेशन जो आहे ना टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. नीट बघा, जर हा नसेल ना हा एखाद वेळेस या डिरेक्शनला पण असू शकतो म्हणजे स्पीड मॅक्झिमम असेल. पण जर इकडे अपोजिटमध्ये येऊन गेला ना ठीक आहे तर स्पीड कमी कमी होत जाईल. स्पीड काय होत जाईल कमी कमी होत जाईल हे पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, काय होणार एक्झॅक्टली. पण ह्याच्या आधी समजा की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली काय असते. आता मी फॅनची गोष्ट केली होती. फॅनला जर ऑन केला ना मी तर ऑन केला तर तो स्लोली ना तुम्ही सेट केलेल्या स्पीडवर जाईल. तुम्ही जर 7च्या स्पीडवर सेट केला ना तर स्लोली तो 7च्या स्पीडवर चालला जाईल आणि ती 7ची स्पीड त्याची मॅक्झिमम असेल आणि तिथे तो बनून जाईल युनिफॉर्म. काय बनून जाईल युनिफॉर्म. पण स्लोली तो 7पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो करतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॅन नाही करत आहे, फॅनमध्ये असणारे पार्टिकल्स करतायत. काय करतायत पार्टिकल करतायत. नीट लक्षात ठेवा बरोबर. आणि सिमिलर केस जर तुम्ही फॅन बंद केला ना तर हळूहळू ज्यावेळेस फॅन ऑफ होईल ठीक आहे तो बंद होत नाही जोपर्यंत स्टॉप होत नाही, फिरणं स्टॉप होत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत दॅट विल बी रोटेटिंग इन अ सर्क्युलर मोशन. ओके, ज्यावेळेस पार्टिकल कंप्लीट स्पीडमध्ये येऊन जातील म्हणजे एकदम स्लो झाले सपोज इट विल बी स्टॉप देअर. ओके, जिथे ते थांबून जातील कम्प्लिटली. ज्यावेळेस पार्टिकल थांबून जातील म्हणजे फॅन ब्लेडमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत ना दॅट पार्टिकल्स ठीक आहे इथे असणारा पार्टिकल ज्यावेळेस पूर्ण फॅन स्टॉप होऊन जाईल ओके त्यावेळेस दिसेल की स्टॉप झाल्यानंतर म्हणजे फास्ट होता एकदम फास्ट होता आणि हळूहळू तो स्लो करत काय झालं त्याचा स्पीड एकदम स्टॉप होऊन गेला. सो वेअर इज दॅट देअर इज अन अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, कोणता मोशन आहे हा दिस इज व्हॉट अन अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, की ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑन करतो किंवा फॅन स्विच ऑफ करतो त्यावेळेस जी मोशन असते म्हणजे तिथे असणाऱ्या पार्टिकलची जी सर्क्युलर मोशन असते त्या सर्क्युलर मोशनला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा वेळेस जे पार्टिकल्स असतात ते नॉन UCM करत राहतात. म्हणजे मग जर फॅन एकदम त्याच्या मॅक्झिमम स्पीडवर असतो ठीक आहे तर त्यावेळेस तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असतो. पण फॅन बंद झाला किंवा चालू झाला त्यावेळेस तो करतो दॅट इज व्हॉट नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल्स हे नॉन UCM करत राहतात. ठीक आहे, अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे की ॲज द व्हेलॉसिटी इज स्टील टँजेन्शियल. कारण इथे टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे तर मग इथे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन पण पाहिजे ज्याला आपण रॅडियल ॲक्सेलरेशन AR म्हणतोय. मागच्या केसमध्ये पण आपण बघितलं. मग जर हा इथे बी आहे तो तिथे बी आहे तिथे कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड रॅडियल ॲक्सेलरेशनचा कॉन्स्टंट आहे पण तो जी व्हेलॉसिटी आहे आपली तिची डिरेक्शन कंटिन्युअसली बदलतो आहे. मग इथे नॉन UCMमध्ये काय असायला पाहिजे जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल मग रॅडियल ॲक्सेलरेशनची जर गोष्ट येत असेल तर ह्या रॅडियल ॲक्सेलरेशनमध्ये जो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो जी मॅग्निट्यूड असते ती इथे कॉन्स्टंट राहणार नाही. कारण मेनली फरक आपल्याला तोच दिसतो की इथे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनमध्ये
म्हणजे सॉरी, जो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे याची मॅग्निट्यूड UCM मध्ये कॉन्स्टंट राहते आणि तीच मॅग्निट्यूड ज्यावेळेस मी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये येतो तर ती होऊन जाते दॅट इज वॉट नॉट कॉन्स्टंट, नॉन कॉन्स्टंट. आणि हाच नॉन कॉन्स्टंट काय करतो, त्याचा स्पीड जो आहे तो स्लो करत आणतो किंवा वाढवत जातो. ठीक आहे, म्हणजे इथे नॉन UCMचं फॉर एक्झाम्पल जर गोष्ट घेतली ना तर कशी आहे की इथे जर फॅन ऑफ झाला, फॅन बंद झाला ना, ठीक आहे, किंवा मी असं म्हणतो की फॅन स्टार्ट केला, ठीक आहे, स्टार्ट झाला, स्लोली तो फिरायला लागला. मग जर पार्टिकल असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल दॅट पार्टिकल विल बी हिअर, हा पार्टिकल इथे, ठीक आहे, जर पार्टिकल तिथे असेल, हा पार्टिकल इथे, ठीक आहे, पार्टिकल त्याची एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो आहे. ठीक आहे, स्लोली स्टार्ट होतो आहे तर त्यावेळेस एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला सपोज की त्याला लागला काहीतरी 1 मिनिट. ठीक आहे, मी 1 मिनिट कन्सिडर करून घेतो फॉर जनरल. ठीक आहे, मग परत पार्टिकल फिरायला लागला, ठीक आहे, रिव्हॉल्व करतो आहे आणि पार्टिकल फिरायला लागताच, ठीक आहे, त्याला आता लागला काहीतरी अर्धा मिनटं, हाफ अँड मिनिट. ठीक आहे, किती टाईम लागला, दॅट इज वॉट 30 सेकंद, 30 सेकंद लागले. सपोज किती लागले, 30 सेकंद लागले. नंतर त्याला सपोज की 10 सेकंद लागले. ठीक आहे, नंतर 5 सेकंद लागले, नंतर 1 सेकंद लागत असेल. मग अशा केसमध्ये काय होतं आहे, हे चाललं गेलं तुमचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, नॉन UCM मध्ये चाललं गेलं. कशामध्ये चाललं गेलं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. पण जर सर्क्युलर मोशन राहिली असती तर एका मिनिटामध्ये जर एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट होत असेल तर पुढच्या प्रत्येक रिव्हॉल्यूशन काय होईल, दॅट इज कम्प्लिटेड इन अ सिंगल मिनिट. ठीक आहे, पण इथे नॉन UCM मध्ये असं होत नाही. पार्टिकल काय करतो, डिफरंट वेळेस डिफरंट रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो. एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला त्याला वेगवेगळा वेळ लागू शकतो. हे नॉन UCM मध्ये घडतं. ठीक आहे, हे मोठा फरक याच्यामध्ये आपल्याला समजतो. अजून काही गोष्टी जसं म्हणजे मी म्हणतोय मॅग्निट्यूड ऑफ रॅडियल ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नाही आहे. ठीक आहे, मग इथे येते टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची गोष्ट, म्हणजे द ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. कारण ह्याची जी मॅग्निट्यूड बदलते ना, ठीक आहे, ही जी मॅग्निट्यूड मी म्हणतोय ना ही, ठीक आहे, ही आता फास्ट आहे सपोज. ठीक आहे, फॅन बंद केला, फास्ट आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ हा जो रॅडियल ॲक्सेलरेशन आहे ना, हा असा आहे, आता फास्ट आहे त्यावेळेस. मग हळूहळू रॅडियल ॲक्सेलरेशन, नीट समजा, एक थोडासा डिफरंट कलर यूज करून सांगतो. ठीक आहे, दॅन व्हॉट यू कॅन बी अंडरस्टँड, की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. नीट समजा की रॅडियल ॲक्सेलरेशन टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, ठीक आहे, फास्ट फिरतोय त्यावेळेस टँजेन्शियल ॲक्सेलरेशन हे आहे. हळूहळू जसं फॅन बंद होऊन जाईल ना, तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण कमी होत जाईल. ठीक आहे, आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जसा तो कमी होत जाईल ना, तसा तो हळूहळू तो जो पार्टिकल आहे ना त्याचा म्हणजे व्हेलॉसिटीच्या एकदम अपोजिट व्हायला लागेल. हळूहळू अपोजिट होऊन जाईल. ज्यावेळेस दोघं बरोबर म्हणजे V=80 होऊन जाईल, म्हणजे व्हेलॉसिटी, ठीक आहे, व्हेलॉसिटी टँजेन्शियल ॲक्सेलरेशनच्या बरोबर चालला जाईल, त्यावेळेस फॅन स्टॉप होऊन जाईल. काय होऊन जाईल, फॅनचे पार्टिकल्स फिरायला बंद होऊन जातील. हेच याच्यामध्ये होतं. ठीक आहे, नॉर्मली जे म्हणतोय ना मी, जर इथे फास्ट फिरत असेल तर तो हळूहळू स्लो होत जाईल. टँजेन्शियल हे जे ॲरो मी काढतोय ना, तो टँजेन्शियलचा आहे. तर तो हळूहळू कमी होत जाईल. कमी होत हळूहळू असा एक टाईम येईल की जिथे जो फॅन आहे तो काय होऊन जाईल, तुमचा डायरेक्ट प्रॉपरली बंद होऊन जाईल, म्हणजे फिरायचंच बंद होऊन जाईल. हे या केसमध्ये होतं. मग रॅडियल ॲक्सेलरेशन काय शो करतं आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काय शो करतो. रॅडियल ॲक्सेलरेशन काय करतो, मॅग्निट्यूडला चेंज करण्याचं काम करतोय, कॉन्स्टंट ठेवतोय किंवा बदलतोय, किंवा दुसरी गोष्ट डिरेक्शन चेंज करायचं काम करतोय. डिरेक्शन बदलण्याचं काम कोण करतं आहे, रॅडियल ॲक्सेलरेशन. आणि मॅग्निट्यूड, ठीक आहे, मॅग्निट्यूड ही कॉन्स्टंट असायला पाहिजे, कमी जास्त असायला पाहिजे किंवा नाही, हे पण रॅडियल ॲक्सेलरेशनमध्ये. पण जर टँजेन्शियलची गोष्ट केली, दॅट इज ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलण्यासाठी, डिरेक्शन बदलण्यासाठी रॅडियल ॲक्सेलरेशन. आणि मॅग्निट्यूड कोण बदलतोय, मॅग्निट्यूड बदलतोय टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, द ॲक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज डायरेक्टेड अलॉंग ऑर अपोजिट. म्हणजे एक तर ती त्याच डिरेक्शनमध्ये असेल, म्हणजे सपोज की ही व्हेलॉसिटी आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये मी म्हणतो की हे आहे त्याचं ॲक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजे एखाद वेळेस हे ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये पण असेल. जर व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन आहे तर समजून घ्यायचा जो फॅनचा स्पीड आहे ना तो स्पीड वाढतोय. पण हळूहळू जर सपोज की तो जो व्हेलॉसिटीची डिरेक्शन आहे, म्हणजे जर ॲक्सेलरेशनची डिरेक्शन अपोजिट होत गेली नंतर समजून घ्यायचा फॅनचा स्पीड कमी होतोय असं. ठीक आहे, मग इथे मेनली गोष्ट कुठे येते, दॅट इज चेंजिंग. मॅग्निट्यूड बदलण्यासाठी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन काम करतोय.
ओके, कोणाची वेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलण्यासाठी. म्हणजे तो एक तर वेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये पण असेल किंवा एखाद्या वेळेस तो वेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये पण असेल. ठीक आहे, मी घाई करतोय जरा, पण नीट समजा की हा जर त्याच्या डिरेक्शनमध्ये तर समजून घ्यायचा स्पीड वाढलेला आहे, पण जर अपोजिट डिरेक्शनमध्ये तर समजून घ्यायचा स्लो होतोय, बंद होतोय. स्टार्ट झाला तर समजून घ्यायचं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन हळूहळू वेलॉसिटीच्या डिरेक्शनमध्ये चाललं आहे. ठीक आहे, पण जर ऑफ होतोय, बंद होतोय, तर समजून घ्यायचं की टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आणि रेडियल ॲक्सेलरेशन वेलॉसिटीची डिरेक्शन आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची दोघांची डिरेक्शन एकमेकांपासून काय अपोजिट आहे. काय अपोजिट आहे हे समजायचं. ठीक आहे, हे महत्त्वाचं केस इथे याच्यामध्ये येऊन जातं. परत एकदा सांगतो, and is hence the always tangential as is called tangential acceleration. ठीक आहे, सो मॅग्निट्यूड चेंज करतो, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन डिरेक्शन चेंज करतो, रेडियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, डिरेक्शन कोण बदलतं, रेडियलवाला, आणि मॅग्निट्यूड कोण बदलतं, टँजेन्शियलवाला बदलतो. ठीक आहे, सो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हटलं जातं. तसंच अजून काही टर्म्स याच्यामध्ये दिलेलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल वेलॉसिटी, टँजेन्शियल वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, व्ही इज चेंजिंग ड्युरिंग अ नॉन UCM. ठीक आहे, कधी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ही बदलते. ठीक आहे, पण जर UCM असेल तर मग डेफिनेटली की त्या डिरेक्शनमध्ये तेवढीच राहील. ठीक आहे, त्याच डिरेक्शनमध्ये असेल तेवढीच राहील. सो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करस्पॉन्डिंग टू द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. म्हणजे मग जर अँग्युलर वेलॉसिटी चेंज होत असेल, जर व्ही बदलला तर ओमेगा बी बदलेल, आणि जर ओमेगा बदलत असेल तर डेफिनेटली अँग्युलर ॲक्सेलरेशन पण बदलत असेल. ठीक आहे, नीट समजा, जर व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी बदलते. मॅग्निट्यूड, मी मेनली बोलतो आहे मॅग्निट्यूडवरती. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी जर बदलत असेल तर आपल्याला माहिती व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा आहे. मग जर व्ही बदलला तर ओमेगा बी बदलेल. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज झाली, corresponding angular velocity also changes. So at every instant, so due to this the angular acceleration will be also changes. मग जर velocity चेंज झाली तर ॲक्सेलरेशन हे काय करतं आहे, चेंज करतं आहे. म्हणजे जर अँग्युलर ॲक्सेलरेशन चेंज केलं तर डेफिनेटली होईल की अँग्युलर वेलॉसिटी बदलून जाईल, आणि अँग्युलर वेलॉसिटी बदलली तर डेफिनेटली लिनियर वेलॉसिटी पण काय होऊन जाईल, तुमची बदलून जाईल. त्यासाठी अल्फा आपण यूज करतो डी ओमेगा बाय डी टी, हे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आपण यूज करतो नॉर्मली. ठीक आहे, सो द मोशन ऑफ नॉन UCM, कारण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, motion of particle are still in the same plane, hence the direction of angular acceleration alpha is still along the axis of rotationच राहतो. काय राहतो, हा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंगमध्ये. समजा काय म्हणतो मी एक्झॅक्टली की जी मोशन आहे नॉन UCMमध्ये, ठीक आहे, अल्फाची जी डिरेक्शन आहे म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशनची डिरेक्शन काय असायला पाहिजे. आता ज्यावेळेस मी डायग्राम काढतो ना त्यावेळेस तुम्हाला नीट समजतं अजून परत एकदा. ठीक आहे, सो लेट मी हॅव टू बी ड्रॉ अँड अ डायग्राम इज हेअर. ही मी डायग्राम काढलेली आहे. ठीक आहे, आता मी याला म्हणतो अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये फिरतो आहे. काय, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये. मग तुम्हाला माहिती आहे अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन काय असायला पाहिजे, ओमेगाची वरती असायला पाहिजे. म्हणजे मग जर फॉर इन्क्रीजिंग द स्पीड वाढला, सो डिरेक्शन जी ओमेगाची तीच असेल, म्हणजे अल्फाची डिरेक्शन पण तीच आहे आणि ओमेगाची डिरेक्शन, दोघांची डिरेक्शन एकदम वरती आहे. पण जर ड्युरिंग डिक्रीजिंग स्पीड, म्हणजे जर फॅनचा स्पीड कमी होतो आहे, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन तीच आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की अँग्युलर ॲक्सेलरेशन काय झालं आहे, त्याने डिरेक्शन बदलून घेतलेली आहे. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची डिरेक्शन अँटी क्लॉकवाईज सेन्समध्येच आहे, पण अँग्युलर ॲक्सेलरेशनने त्याची डिरेक्शन काय केली, अपोजिट केली. का बरं, इट डिक्रीजिंग द स्पीड काय करतो आहे, हा कमी करतो आहे. जर ॲक्सेलरेशन कमी केला तर अँग्युलर वेलॉसिटी कमी होईल ना, त्यावेळेस जाऊन तो थांबेल ना, स्टॉप होईल ना. पण जर मी ॲक्सेलरेशन पण वाढवतो आहे तर डेफिनेटली की अँग्युलर वेलॉसिटी पण वाढेल ना, बरोबर. मग जर मी ॲक्सेलरेशन कमी केलं तर अँग्युलर वेलॉसिटी पण काय होऊन जाईल, तुमची कमी होऊन जाईल. सो दिस इज वॉट द टू केसेस. दोन मेनली याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला समजून जातात की नॉन UCM असेल तर डेफिनेटली जर नॉन UCMची गोष्ट आली तर समजून घ्यायचं फॅन स्विच ऑन केला जातो आहे त्यावेळेस होतो आहे नॉन UCM. पण त्याच्या मॅक्झिमम स्पीडला जर येऊन गेला फॅन तर त्यावेळेस तो येऊन जातो UCM, कारण तो तिथे आता त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवत बी नाही, तो त्याच्यापेक्षा जास्त स्पीड कमी बी करत नाही. पण ज्यावेळेस चालू केला तो, त्यावेळेस बंद केला तो, त्यावेळेस तो बनतो दॅट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आय होप यू अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट. ठीक आहे, जर लेक्चर समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर डिसलाईक करायला विसरू नका. पण जर डिसलाईक केलं असेल तर हे पण सांगा की का बरं तुम्ही डिसलाईक केलं. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.